लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे। सगळीकडे बाप्पांच्या स्वागताची तयारी अगदी युद्धपातळीवर सुरू आहे। आपला सुखकर्ता आणि विघ्नहर्ता बाप्पा वाजत गाजत आणि दिमाखात यावा हीच अपेक्षा असते। यासाठीच पारंपरिक वाद्यांना सध्या पसंती दिली जात आहे। गणेश भक्तांची ही आवड लक्षात घेऊन शहरी भागासह आता ग्रामीण भागात देखील ढोल ताशे पथकाचा ट्रेंड वाढत चाललाय। याच पथकांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराव मोठ्या उत्साहात सुरू आहे। सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत ताल लय साधण्यासाठी अखंड मेहनत सुरू आहे। काही पथकं विशेष नृत्यशैली आणि वेगवेगळ्या ठेक्यांचाही सराव करताना दिसतायत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। खरं तर गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पांना पारंपरिक वाद्यांमध्ये वाजत गाजत आणण्याची आपली परंपरा होती। जसा काळ बदलला, आधुनिक काळ आला, मोठमोठ्या साऊंडने या वाद्यांची जागा घेतली आणि खरं तर पारंपरिक वाद्य ही लुप्त होत आहेत की काय असं वाटत असताना काही तरुण मंडळी एकत्र आली आणि त्यांनी ढोल ताशा पथकांची स्थापना करायला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या ढोल ताशाला एक चांगले दिवस आले आणि त्यातलीच काही मंडळी आज आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। तर ह्याच गप्पा मारूया आपण प्रसार माध्यमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। सर्वप्रथम मला वाटतं महिला आहेत माझ्यासोबत आणि महिलांचा सहभाग हा प्रत्येक गोष्टीत जास्त असतो। सगळ्यात जास्त उत्साही महिला असतात आणि माझ्यासोबत एक महिला आहे, तिलाच विचारूया आपण। खरं तर डॉल्बीचा दणदणाट सुरू आहे सगळीकडे आणि आता ढोल ताशा पथकामध्ये तुम्ही होता, तर साधारण काय अनुभव आहे तुम्हाला? तर ढोल ताशा पथक आहे, गणेशोत्सव सुरू आहे आणि महिलांची लगबग वेगळी सुरू असते। घर सांभाळणं, ऑफिस सांभाळणं या बऱ्याच गोष्टी होत असतात। सध्या तुम्ही काय करताय? मी बाय प्रोफेशन पर्सनल ट्रेनर आहे आणि न्यूट्रिशनिस्ट आहे। मी हाऊसवाईफही आहे आणि मी एक मदरही आहे। तर मला ते सगळं सांभाळून इथं येऊन वादन करताना खूप भारी वाटतं आहे। घरातला सगळा आपला तणाव काय असेल तो सगळा बाजूला ठेवून इथे आम्ही फुल जल्लोषमध्ये वादन करतो। हे 2 ते 3 तास खूप भारी असतात आमच्यासाठी आणि हे 2 महिने कसे संपतात आम्हाला कळतही नाही। आणि इथून पुढचं म्हणजे जे चालू होतं वादकोत्सव 2000 आता हा 25 आहे, तर खूप जल्लोषात आम्ही बाप्पाचे स्वागत करतो आणि आम्हाला खूप छान वाटतं वादन करताना। या गोष्टी सांभाळता कशा, म्हणजे काय त्याचं काय शेड्यूल बनवता की काय? मॉर्निंगला माझी ड्युटी असते, तर मी ते करून घरात माझ्या बेबीला सांभाळून मग इकडे यायचं संध्याकाळी। ॲक्च्युली दिवसभर फक्त संध्याकाळचे 2 तास मिळावे प्रॅक्टिससाठी, म्हणून दिवसभर घरी सगळं कॉम्प्रोमाइज करून मग इकडे यावं लागतं, कारण सगळं सांभाळून इकडे येणं पॉसिबल नसतं। घरात खूप प्रॉब्लेम्स पण येतात, घरी ओरडा पण बसतो, परत तिलासुद्धा सांभाळायचं असतं, तर हे खूप अवघड असतं। पण तरीही आमचा आनंद इतका असतो, आमचं पॅशन आहे की नाही करायचंच आहे बाप्पासाठी आणि बाप्पाच्या सेवेसाठी, तर आम्ही त्यासाठी कॉम्प्रोमाइज करतो खूप। सात्विक आहार, त्यावर तुपाची धार, शुद्ध आणि कणीदार वारणा तूप। कसा वेळ मिळतो या ढोल ताशा पथकासाठी? 11 ते 5 तसं कॉलेज असतंय किंवा 6 पर्यंत असतंय। मग ते प्रॅक्टिकल्स प्रोजेक्ट जे आम्ही लांबवतो ना 7 पर्यंत, ते पटपट आवरायचे आणि ढोल ताशाला वेळ द्यायचा प्रॅक्टिसला। बरं, आणि तसं बघायला गेलं तर अभ्यासाचं वय आहे, आता कॉलेज शिकताय तुम्ही, अभ्यास तर करायला पाहिजे, बरोबर आहे ना? पण अभ्यासाचा सुद्धा वेळ इकडे कसा काय घालवता, कसं काय मॅनेजमेंट करता तुम्ही? ते सगळं कॉलेजमधूनच करून येतं आहे।